नमस्कार. कोकण संस्कृती विकास मंडळ भिवंडी व कला फाउंडेशन ठाणे जिल्हा यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील देवरुंग या गावामध्ये सन्मान भूमिपुत्र कलाकारांचा या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यामध्ये गायक, रील स्टार, यूट्यूबर स्टार, लावणी स्टार तसेच असंख्य कलावंत या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. याच कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळा देवरुंग या शालेय विद्यार्थ्यांना कला फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक ग्रामस्थ मंडळ, देवरुंग सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सरपंच बाळाराम गोडे, सदस्य राजू गोडे तसेच माजी सरपंच श्याम दळवी साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सहकार्य देखील करण्यात आलं. तसेच राहुलजी नाईक यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केलं. या कार्यक्रमाचं आयोजन कला फाउंडेशन ठाणे जिल्हा या संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष देवदासजी केनी, माजी सरपंच देवरुंग आणि इतर सर्व सदस्यांनी केलं होतं. तर चला पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. धन्यवाद. आपली प्रेमाची भजी पाटील, माजी सरपंच देवरुंग यांनी, बाबा अशोक पाटील यांनी यावं, याचे स्वागत देतात. पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, गावाच्या माजी सरपंच. यानंतर आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मानसताई, जिल्हा परिषद शाळा देवरुंगचे नवनिर्माण कोकण संस्कृती विकास मंडळ आणि कला फाउंडेशन ठाणे जिल्हा या सामाजिक संस्थेच्या वतीने आज सन्मान भूमिपुत्र कलावंतांचा आणि आमच्या जिल्हा परिषद शाळा देवरुंग या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत वह्या वाटप कार्यक्रम असा दीप्त शर्कर योग साधून हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. मंडळी, कुठलाही कार्यक्रम म्हटला तर करायचं झालं तर आर्थिक बाब आणि त्यापुढे येणारी संकट, आव्हानं किंवा तो कार्यक्रम पुढे नेण्यासाठी ग्रामस्थांचा लाभार सहकार्य. आम्ही शाळा निवडली, जिल्हा परिषद शाळा देवरुंग, आणि सन्मान ठेवला. आपण ज्यांना फक्त मोबाईलवर बघतो ना, कोण कोण ओळखते ते सांगा पहिल्यांदा. हा, कोणाला ओळखतात ते पण सांगा. कोणाला नाव सांगा ना. पम्याला. हा, पम्या 2 मिनिटं. मग पम्याला फक्त बघायचं का आपल्याला? थोडं ऐकू देखील ना. हा, थोड्याला त्यांना आपण देऊया संधी. अजून कोणाला ओळखलं तिकडे? येस, विक्रांत दादा. हा, विक्रांत दादाला होते, हात वर करा. विक्रांत दादा. सगळे कलावंत आज आपल्या ठाणे, मुलुंड आणि भिवंडी या विभागातून ते सेलिब्रिटी कलावंत खास आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्यांदा व्यासपीठावर उपस्थित सर्व सत्कार मूर्ती यांची दिलगिरी व्यक्त करतोय की तुम्हाला इतक्या लांब कार्यक्रम ठेवला मी. खूप लांब आहे ना. गाव किती सुंदर आहे, आवडलं गाव? गावाची शाळा, गावचं मंदिर आणि गावच्या गावकऱ्यांनी आणि आदरणीय उद्योगपती साहेबांनी तयार केलेला हा मंदिराच्या वरच्या भागाचा हॉल. म्हणजे जगामध्ये सर्वात कोण मोठा असेल तर तुम्ही सांगाल एखादा पैशवाला, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, ते मोठे असतील? नाही.
जगामध्ये सर्वात कोण मोठा असेल तो कलाकार आहे. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. कलाकार हा जगातील सर्वात मोठा आहे. त्याचं कारण असं आहे, गायन सम्राज्ञी लता दीदी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात माहीत असलेली एकमेव व्यक्ती आहे. लता मंगेशकर कलाकार आहे. क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर माहित आहे तुम्हाला? तुम्हाला माहित आहे, जगातील प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात नाव कोरलेलं क्रिकेटच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर कलावंत आहे, कलाकार आहे. म्हणून जगाच्या पाठीवर कलावंत मोठे आहेत. म्हणून आज कलावंतांचा खास सन्मान ठेवलेला आहे. बरेचसे कलाकार अगदी मेहनतीने रील्स तयार करतात, ऍक्टिंग करतात, नाटकामध्ये सिरियलमध्ये काम करतात, टीव्ही कलावंत आहेत, काही डेकोरेशन करतात, काही अगदी गरीब घरातून असून गायन करतात, काही लावणी सम्राज्ञी आहेत. असे कलावंतांचा सन्मान आज आपण या स्टेजवर ग्रामस्थ मंडळ देवरुंग, सरपंच साहेब, सन्माननीय दळवी साहेब आणि सर्वांच्या तुमच्या शुभास्ते करणार आहोत. हे सर्व कलाकार एकत्र येण्यासाठी भरपूर सारे कष्ट घ्यावे लागत असतील, परंतु मला अभिमान आहे माझ्या एक फोनवर हा मित्र परिवार एकत्र आले. जोरदार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. अँकरिंग क्षेत्रामध्ये सन 2008 पासून मी ज्या ज्या कलाकारांना बघितलेलं आहे, ज्या ज्या कलाकारांसमवेत कार्यक्रम केलेले आहेत, त्यातील सर्वोत्कृष्ट कलाकार स्टेजवर पोहोचलेले आहेत. इगो मनामध्ये न ठेवता, कारण कलाकारांना स्टेजवर आणण्यासाठी बरीच धडपकड करावी लागते. पण त्यामध्ये बऱ्याच एक्सेट्रा गोष्टी असतात. त्या गोष्टी वगळता फक्त सन्मान या शब्दावर विश्वास ठेवून बघा, जयेश दादा देखील आले, ह्यानं ओळखतं का? आणि भिवंडी मध्ये होणारी ट्रॉफिक यामुळे आपण थोडं उशीर होत आहे, हरकत नाहीये. या अरे कला तुम्हाला आज थोडी का होईल आहे, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे माहीत घेणार आहोत आपण बघणार बरोबर की नाही. म्हणूनच एकदा मी माझ्या स्थानिक भूमिपुत्र कलावंतांचा कला फाउंडेशन ठाणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष नात्याने आणि आपला तुमचा सर्वांचा लाडका अँकर या नात्याने तुमचं हार्दिक स्वागत करतोय. तुमचा सत्कार मी चालू करणार आहे अगदी थोड्याच वेळात. परंतु हे विद्यार्थी आहेत, आमचे विद्यार्थिनी आहेत, हे देखील स्थानिक कलावंत आहेत. या शाळेचं एक नाव आहे, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये या गावचं आणि या शाळेचं आहे. या ठिकाणी लावणी स्टार आहे. लावणी स्टारचा सत्कार करून होणार नाही, तिचा डान्स थोडा बघितला पाहिजे म्हणून तो मोबाईल ऑन ठेवलेला आहे. तर मी सर्वांचं अधिक स्वागत करतोय. ज्याने ज्याने या कार्यक्रमाला सहकार्य केलं, आमचे कला फाउंडेशन, संपूर्ण कलावंत या ठिकाणी आलं, हेच तुमचं सहकार्य. मला तुम्ही या ठिकाणी आला आणि माझा सत्कार स्वीकारणार आहात. मी सन्माननीय आमचे मॅडम आहेत, त्यांना विनंती करेन की आपण पुढच्या दिशेने या कार्यक्रमाला प्रस्ताव करावा. कला फाउंडेशनच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम आपला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद की ते आम्हाला बोलवले आणि खरोखर हॉल बघून एकदम जबरदस्त वाटा. खूप खूप छान हॉल आहे, जबरदस्त. वा खरंच खूप छान आहे. प्रत्येक गावाला असावं, माझ्या गावातून असावं, पण मला असं वाटतं की असा हॉल पाहिजे. आणि सर्व इथे जमलेल्या देवरुंगच्या नागरिकांनी आभार मानतो की आम्हाला इथे बोलवलं आपण. आणि आता मी माझी काय मला असं बोलवलं जोरदार टाळ्या. जाम धन्यवाद की मला इथे बोलवला, माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल. जास्त काही बोलणार नाही, पण एकदम छोटीशी ट्रिक आहे. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्या डोक्यात असलेले निगेटिव्ह शब्द काढून टाका की मला जमणार नाही. एक गोष्ट मनात ठेवा, मला का जमणार नाही, मी एक पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. डोक्यात ठेवा तर सक्सेस होण्याशिवाय मिळणार नाही. सगळ्यांना अपयश येते, कुठला यश येते तर नाराज होऊ नका, प्रयत्न चालू ठेवा. प्रसाद बरोबर का? प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस नक्की आपला असेल. आपल्याच मातीत आपल्याच माणसांकडून कला फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने या केलेलो आहे. सर्वप्रथम कला फाउंडेशन ठाणे जिल्हा यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला. एक कलाकार एक फक्त प्रोत्साहन देणाऱ्याचा भुकेला असतो. आम्हाला काही पैशांची अपेक्षा नसते, काही नसतं. फक्त आमच्या कलेला कोणी दाद द्यावा हीच आमची इच्छा असते. आणि आमच्या कलेला जर कोणी दाद देत असेल तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं की मी बोललो, मी पण जिल्हा परिषद शाळेमधून आहे. सो असं काही नाही की तुम्हाला मोठं होण्यासाठी किंवा काहीतरी बनण्यासाठी
खूप मोठ्या शाळेत असणं गरजेचं आहे. खरा अभ्यास जिल्हा परिषद शाळेतच घडतो, नाहीतर बाकी कॉन्व्हेंटमध्ये म्हणा, इंटरनॅशनल स्कूल्समध्ये म्हणा, बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये जो वेळ जातो तो आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या सरांकडून, शिक्षकांकडून एकदम व्यवस्थित शिकवला जातो. सो मला बऱ्याच जणांच्या डोळ्यात दिसतंय की आज जे स्टेजच्या खाली बसले त्यापैकी बऱ्याच जणांना स्टेजवर सुद्धा बसायला आवडेल ना. तिचा आपण आपल्या या दादांच्या डोळ्यामध्ये जो पाणी आहे, आयुष्यभर कराड करून शिकवला आणि हे आनंद असो आहे त्यांच्यासाठी जेवढ्या काळाला तेवढे कमी आहे. तुम्हाला ताईचा या ठिकाणी सत्कार होते. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यथोचित असा सन्मान भूमिपुत्र कलाकारांचा पुरस्कार. तुम्हाला काही ना माहिती असेल, काही ना माहिती असेल. सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानते, कला फाउंडेशनचं, या शाळेचं आणि छान छान मुलांचं. आणि शिक्षकांनी एवढी शिस्त लावले की मुलं सांगायची. अजून एक तरे सरांचं आणि निधी सरांचंही आभार मानते, त्यांच्यामुळे मी इकडे आहे. शिक्षकांनी इतकी छान शिस्त लावल्याने सगळेजण इतके छान बसलेले, त्यांचे चेहरे एवढे गोड आहेत. पहिल्यापासून ते कंटाळले असते पण दाखवत नाही, खूप मजा पण येते त्यांना. मेन म्हणजे कसं ना, आपण सगळीकडे गेलो तर टाळ्या वाजवायचे, हळूहळू टाळ्या वाजवतात, कंटाळतात, काय बोल करतात नाही ना. पण नाही, ह्यांचं असं नाहीये. हा पहिल्या ह्याच्यापासून शेवटपर्यंत ते एकदम जोर जोरात कडकडीत टाळ्या वाजवत आहेत आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहेत की चला कोणतरी आहे. त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे सगळ्यांचं. आता मी माझं सांगते. मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे, मराठी सिरियल्स आहेत. आता रिसेंटली अबोधगतीची अजब कहाणीमध्ये मी आहे, तुम्ही नक्की पाहाल जे पाहत असतील तर. आणि बरेच अल्बम सॉंग्स केलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर माझा संपर्क मुलांशी खूप जास्त आहे. माझं स्वतःचा क्लासेस आहे आपल्या भिवंडीमध्ये, तर माझ्याकडे शाळेची मुलं खूप असतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघून मला तेच सुचतं की अरे ह्याच्यामधला कोणता तरी कलाकार असेल, आता होईल आता निर्माण. आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की त्यांचे शॉर्ट फिल्म्स असतात मुलांची, तुमच्यासारख्या मुलांचे शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, डान्स येतात, त्यांचे अल्बम सॉन्ग केलेले आहेत. एक हिंदी अल्बम सॉन्ग आहे इंडिया की बेटी म्हणून, तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये मुलींचं काम आहे, तुमच्यासाठीच मुली आहेत त्या. त्यामुळे यासाठी मला असं हे मी यासाठी सांगते की मला जर यांना पुढे न्यायचं असेल तर मी नेऊ इच्छिते, तर तुमचं सहकार्य हवंय मला. आता सण मराठीवरती लावणी महाराष्ट्राची या कार्यक्रमामध्ये मी माझी लावणी सादर केली आहे. तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. पारंपरिक पद्धतीने ती मी सादर केली आहे. तुम्हाला खूप वैताग आला दिसतोय ते, पण ठीक आहे. मी फक्त तुम्हाला एकच संदेश देईन की तुमच्या अंगात जी कला आहे ती जोपासा. कला ही कधीच आपल्याला कुठे ना कुठेतरी ती कामी येते. अभ्यासासोबत तुम्ही तुमची कला जोपासा आणि ती पुढे न्या. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल. आणि त्यामध्ये कंटिन्युटी ठेवा, म्हणजे तुम्हाला तर तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटेल. बस मी एवढं. कलेला पुढे जाण्यासाठी आम्हा कलाकारांवर प्रेम करतात यांचं भाग्य आहे. आणि आपल्यासारखे
जाणकार लोक समाजामध्ये असतील तर कला पुढे नेण्यासाठी आमच्यासारख्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. एवढंच म्हणेन की आता जे आपल्या इथं जो नृत्य सादर केलं लावणी नृत्य, खरोखर एक त्यांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला की गौतमी पाटील, मी कोणाचं नाव नाही घेते पण फॉलो नका करून त्यांनी रिअल कलेला फॉलो करा, जेणेकरून आपण सगळी इथे छोटी पुढे याच्यातला एखादा चांगला कलाकार पुढे येईल आणि तो पुढे आपली कला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. ओळखल्या जातात त्यांचं या सांगेन प्रामाणिकपणे कष्ट करा आणि सर्वप्रथम म्हणजे कलेला वाव द्या, पण अभ्यासाला विसरू नका. कोणतंही क्षेत्र हे कमी नाही आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्राला असं जास्त समजू नका. सर्वप्रथम स्वतःला कधी कमी समजू नका. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तेवढे तुम्ही लाईफमध्ये समजलं का. कलाभूषण पुरस्कार आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की कला म्हणजे काय. आता तुम्ही ज्या लहान आहे, तुम्ही पुढे मोठे होत जा तसं तुम्हाला समजत जाईल की हे जीवन कसं आहे. तुम्ही आता म्हणाल की डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, पण तुम्हाला जी वेळ येईल तेव्हा तुम्हाला ठरवावं लागेल की आम्हाला काय व्हायचं आहे. प्रत्येकाला मी एवढंच सांगेन की अभ्यास करा. ही अभ्यास केल्याने आपली बुद्धी आहे ती आपल्याला तेच बनवते आणि पुढे भविष्याचे विचार काय करायचं हे आपल्याला मार्गदर्शन करते. कला फाउंडेशन ठाण्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात समाजाची सेवा घडवून आणतात त्यांचे देखील या पुरस्कारात कला फाउंडेशनच्या वतीने जयेश पाटील, दिनेश पाटील या सर्व मान्यवरांच्या आजचे जे पुरस्कार दिले कलाभूषण पुरस्काराने अगदी कार्यक्रम संपता 2 मिनिटांमध्ये कला फाउंडेशन संकल्पना चोळेसे आपल्या समोर मी मांडतोय. अगदी 2 मिनिटांमध्ये कला फाउंडेशनचा हा दुसरा कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम आम्ही आदिवासी बांधवांना दिवाळीमध्ये साड्या वाटप आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम सादर करून केला. या ठिकाणी एक जबरदस्त कलावंत जयेश पाटील असतील, अलिग्नेस गावचे आहेत, विक्रांत पाटील असतील जे दापडे गावचे आहेत, प्रसादजी टोळे असतील ते पडगाव विभागातील आहेत आणि आमचे सर्व रील स्टार कलावंत आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचा सर्वात मोठा कलावंत नाट्य कलावंत प्रवीण पाटील उर्फ आमचा पमे असेल. मी उपस्थित सर्व कलाकारांना सांगू इच्छितो, या संस्थेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र आणि कलाकारांवर यांचं प्रेम आहे हे सन्माननीय देवदाजी केने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण आज 3 नियुक्त्या या ठिकाणी जाहीर करत आहोत. त्यामध्ये एक नियुक्ती अशी असेल जी महिला आघाडीची असेल. जयेश पाटील साहेब, आपण नियुक्तीबद्दल कलाकारांमधूनच सत्कार होते त्यातून
महिला आघाडीच्या भिवंडी शहर अध्यक्ष म्हणून कला फाउंडेशन मी अमृता किस्मतराव यांच्याकडे जबाबदारी देतो. आपण उभे कोणता टाइम यांच्यासाठी अमृता किस्मतराव या कला फाउंडेशनच्या आजपासून भिवंडी शहराचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना या कला फाउंडेशन संस्थेच्या वतीने मी अध्यक्ष कार्यकारिणीचे अध्यक्ष देवदास यांना विनंती करतोय की आपण त्यांना शाल देऊन त्याचा सत्कार करूया. फाउंडेशन जोरदार काय त्यांच्यासाठी बिल पम्या यांना विनंती करतो. नितेश पाटील यांना विनंती असेल भिवंडी पूर्ण शहर विशाल घरी हा या नितेश पाटील आपण विचार केला जाईल आणि या कला फाउंडेशनच्या पुढे नेत असताना कलाकारांना मान सन्मान आणि त्यांचा सन्मान समाजामध्ये मिळेल ही अपेक्षा बाळगून आज विक्रांत पाटील एक जबरदस्त क्रमाने त्यांना ठाणेचे उपाध्यक्ष पदावर सन्मानी ठाणेचे अध्यक्ष देवदास केले यांच्या हस्ते आपण त्यांना नियुक्ती दिलेली आहे. त्यांना या संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व पदाधिकारी उपस्थित धन्यवाद. आणि ठाणे जिल्हा महिला अध्यक्षाची ठाणे शहराचे अध्यक्ष मी दिव्या वैती यांना नियुक्ती करतोय. मी त्यांना देखील शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन यांना आपण आज भिवंडी तालुका महिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करतोय. विक्रांत असतील आणि आमची सर्व टीम असेल कलाकारांचा सत्कार सन्मान आणि त्यांना योग्य न्याय किंवा प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकार पुढे गेला पाहिजे हीच फक्त संकल्पना आहे. बाकी या ग्रुपच्या वतीने मी काहीच अपेक्षा करत नाही. चांगल्या कार्यक्रमाला सहकार्य करत राहा आणि उपस्थित आपण कला फाउंडेशनला पुढे न्यायचे कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे एवढी ती ग्रामस्थ मंडळ देऊन सामाजिक कार्यकर्ते विशेष करून आमच्या भिवंडीतील इलेक्ट्रॉनिक मीडिया या मीडियाचे सर्वांचं सत्कार करण्याची विनंती देवदास यांना करतोय. हसनभाई सूरज केने याला सूरज वर्मा याचा